नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा सुगम संस्कृतम या शीर्षकाखालील चित्रपद कोश हा पाठ. त्याआधी आपण तुमच्या पुस्तकामध्ये जी प्रार्थना दिलेली आहे ती आपण आधी म्हणणार आहोत. करदर्शनम. कराग्रे वसते लक्ष्मीः, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदः, प्रभाते करदर्शनम. त्यानंतर क्षमा प्रार्थना. समुद्रवसने देवी, पर्वतावली भूषिते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. सूर्यनमस्कारः. ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती, नारायणः सरसिजा सरसन्निविष्टः, केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी, हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः. त्यानंतर बघा भोजनमंत्रः. सततम् अशनकाले मातृभूमिं स्मरेयं, जय जय जननी त्वं मुक्तकण्ठं वदेयं, हितद सुखदमन्नं प्रत्यहं भक्षयेयं, भवतु बलसमृद्धं राष्ट्रभक्त्यै शरीरं. त्यानंतर बघा दीपस्तुतिः. दीपज्योति परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपो हरति पापानि, संध्यादीपनमोस्तुते. त्यानंतर शांतिमंत्र. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्यानंतर आपण बघूयात चित्रपदकोश. तर त्यामध्ये पहिलं जे शीर्षक आहे ते आहे उपयुक्त वस्तूंनी. तर बघा ज्या वेगवेगळ्या वस्तू आपण घरामध्ये वापरतो तर त्यांना संस्कृतमध्ये वेगवेगळ्या नावांनी कसं संबोधायचं किंवा कोणती वेगवेगळी नावं संस्कृतमध्ये आहेत ती आपण बघूयात. पिहितपत्रम म्हणजे जे पाकिट किंवा एन्व्हलप. त्यानंतर योजिनी म्हणजे स्टेपलर. संदंशः म्हणजे चिमटा. संचिका फाईल. मृदुमुद्रा ठसा किंवा स्टॅम्प. मूल्यांकः तिकीट. रंध्रिका पंचिंग मशीन. सांद्रमुद्रिका सीडी. संश्लेषपट्टिका टेप सेलोटेप. विद्युतकोशः तुमचं सेल. त्यानंतर स्मृतिशलाक पेन ड्राईव्ह. त्यानंतर तंत्रीही म्हणजे वायर. दृश्यफलकम म्हणजेच मॉनिटर. अक्षरफलकम कीबोर्ड. पाथेय पात्रम डबा. वस्त्रसूची साडीची पिन किंवा कपड्याची पिन. उरुकम पॅन्ट. अर्धोरुकम म्हणजे हाफ पॅन्ट. युतकम शर्ट. त्यानंतर पादस्यूतः म्हणजे सॉक्स. धौतवस्त्रम म्हणजे धोतर. शाटिका साडी. रांकवम म्हणजे पंचा अंगावरती घ्यायचा. आणि स्वेदकः म्हणजे काय तर स्वेटर. त्यानंतर बघूयात खाद्यपदार्थ. हा रोटिका म्हणजे काय पोळी. शाकम भाजी. सूपः म्हणजे सूप. अवलेहः म्हणजे लोणचं. पर्पटम पापड. ओदनम भात. पायसम खीर. कुंडलिका जिलेबी. त्यानंतर बघा रुचयाः. तर वेगवेगळ्या ज्या चवी आहेत किंवा वेगवेगळे जे रस आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं तर बघा आमला. आमला म्हणजे काय तर आंबट. त्यानंतर कटुहू. कटुहू म्हणजे तिखट. त्यानंतर तिक्तम. तिक्तम याचा अर्थ होतो कडू. त्यानंतर कषायम म्हणजे तुरट. मधुरा गोड. आणि लवणम म्हणजे खारट. तर आपण ज्या वेळेला भोजन ग्रहण करतो तर या भोजनामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये षड्रसः 6 रस मानलेले आहेत. साहित्यामध्ये जरी 9 रस असले तरी आपल्या भोजनामध्ये मात्र 6च रस आहेत. त्यानंतर बघूया क्रिया. जी क्रियापदं आहेत तर ती बघा स्थगयती म्हणजे थांबवतो. त्यानंतर पी ददाती बंद करणे. त्यानंतर उद्घाटयती म्हणजे उघडणे. निमीलयती बंद करणे. ज्वालयती म्हणजे पेटवतो. त्यानंतर निर्वापयती म्हणजे विझवतो किंवा विझवणे. ददाती यच्छती म्हणजे देणे. गृह्णाती घेणे. माती मोजणे. अन्विष्यती शोधणे. परीक्षते परीक्षण करणे. चिनोती गोळा करणे. पेशयते म्हणजे कणिक तिंबणे. वेल्लयती लाटणे. भर्जयती भाजणे. परिवेशयती वाढणे. संकलयती
बेरीज किंवा ॲडिशन. त्यानंतर व्यवकलयती म्हणजे सबट्रॅक्शन, वजाबाकी करणे. गुणयती गुणाकार. त्यानंतर भाजयती म्हणजे भागाकार. तर आपला हा जो पाठ आहे तर तो येथे संपलेला आहे. सुगम संस्कृतम यामधला चित्रपदकोश. तर वेगवेगळ्या रोजच्या वस्तूंना आपण संस्कृत भाषेमध्ये काय म्हणायचं ते बघितलं आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.